जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे। आजपासून या योजनेचे पैशाचं वितरण वेगाने सुरू झाले। जून आणि जुलै महिन्याचा हप्ता थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। विशेषतः जून हप्त्यासाठी सरकारने एक वेगळी कार्यपद्धती ठरवली आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकूण 3 याद्या जाहीर केल्या आहेत। पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी। यामध्ये विशेष बाब म्हणजे जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, याशिवाय 40,000 रुपयाचा अतिरिक्त लाभ आणि गॅस सिलेंडरसाठी 830 रुपये मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे। सरकारने एकामागून एक असे 3 मोठे निर्णय घेतले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः या योजनेच्या चेकवरती स्वाक्षरी केली असून निधी मंजूर केला आहे। या पहिल्या यादीमध्ये 12 जिल्ह्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका। 3,000 रुपये आणि 12 जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरचं अनुदान यावरती आता सरकारने शिक्कामोर्तब केला आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 90% महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि सरकारने पैसे देण्याचं धोरण आता पूर्णपणे बदललं आहे। केवळ पैसे योजनेच्या नावावरती मिळत नाही, तर ते ग्लोबल सप्लाय चेनचं एक मोठं गणित आहे। मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये 3 मुख्य घोषणेनंतर महत्त्वाचे निर्देश दिले आहेत आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की या योजनेचं अनुदान आता थेट बँक खात्यात पाठवताना कोणतीही मानवी चूक होऊ नये म्हणून आता AI यंत्रणाही लागू केली आहे। केवळ 1,500 रुपयाचा विचार केलेला नाही आहे, तर 830 रुपयाचं गॅस अनुदान आणि डबल हप्ता असे 3,000 रुपये आणि 830 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी एक विशेष तरतूद देखील केली आहे। सरकारने ज्या 3 याद्या जाहीर केल्या आहेत त्या पहिल्या यादीमध्ये अशा महिला समाविष्ट आहेत की ज्यांनी फॉर्म भरल्याबरोबर सर्व कागदपत्रे चूक दिली होती, त्यांना 3,000 रुपये मिळत आहेत। तर दुसऱ्या यादीमध्ये अशा महिला आहेत की ज्यांच्या बँक खात्यामध्ये काही त्रुटी होत्या आणि त्या आता दुरुस्त करून त्यांना पैसे मिळणार आहेत। त्यानंतर लाडक्या बहिणींची जी तिसरी यादी आहे ती विशेष आहे, कारण या यादीमध्ये ज्या महिलांची नावं आहेत त्यांचं वय आणि त्यांच्या उत्पन्नांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे त्यांचं नाव यादीमध्ये येत असताना सरकारने समितीमार्फत पडताळणी चालू ठेवली आहे। महिलांच्या अर्जापुढे आता पेंडिंग सिग्नल दाखवण्यात येत आहे, परंतु त्या बहिणींना देखील योजनेचा लाभ मिळणार आहे। सरकारने नॅशनलाइज्ड बँकांमध्ये समावेश केला असून लाडक्या बहिणींना आज सकाळीच डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर 3,000 रुपये पहिल्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले। तिसरी यादीबाबत महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आताच काही नियम जाहीर केले आहेत। मुख्यमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना या गोष्टीचा उल्लेख केला आहे। सरकारने 3 याद्या कशा तयार केल्या आहेत आणि यातली पहिली यादी म्हणजे गोल्डन लिस्ट आहे, दुसरी यादी म्हणजे व्हेरिफिकेशन लिस्ट आहे आणि तिसरी म्हणजे पेंडिंग लिस्ट आहे। त्यामुळे तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे आणि तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये कधी जमा होणार आहेत हे आपण पाहूयात, कारण तांत्रिक कारणामुळे बँकेच्या सिस्टीमशी जोडलेले डीबीटी सक्रिय आहे का नाही याची देखील पडताळणी आता सरकार करत आहे। महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत असून 3,000 रुपये सोबतच गॅस सिलेंडरचे पैसे देखील वितरित होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, पहिल्या यादीमध्ये 12 जिल्हे समाविष्ट असल्यामुळे या जिल्ह्यातील महिलांना दोन्ही लाभाचा फायदा होत आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत रक्कम जमा होत आहे। पण तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत रक्कम जमा झाली नसेल आणि तुम्हाला 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे आणि 830 रुपये गॅस सिलेंडरचा लाभ हवा असेल तर यासाठी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी विशेष सूचना दिली आहे। लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका। आत्ताच 3 याद्या जाहीर झाल्या आहेत। त्यातील पहिली यादी होती त्यांना 3,000 रुपये मिळाले, ज्यांची कागदपत्रे सर्व्हरवर व्हेरीफाईड झाली आहेत त्यांना लाभ मिळत आहे। दुसरी यादी त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या अर्जात त्रुटी होत्या पण त्या आता दुरुस्त झाल्या। पण लाडक्या बहिणींनो, तिसरी यादी आहे ज्याची पडताळणी प्रक्रिया ही अजूनही सुरू आहे आणि ही यादी तयार करताना सरकारने जिल्ह्याची विभागणी देखील केली होती। आता सरकार या जिल्ह्यामध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैशाचं वितरण करत आहे, त्यामुळे हे विभाजन करताना तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी आला आहे आणि यादीमध्ये तुमचा क्रम कसा लागणार आहे याची देखील विशेष माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे। हे बघा की तुमचं खातं खाजगी बँकेमध्ये आहे किंवा सरकारी बँकेमध्ये आहे, यानुसार डीबीटी प्रोसेसिंगच्या वेळेमध्ये फरक पडतो। सरकारी बँकेमध्ये सरकार अनुदानाचे व्यवहार हे थेट सिस्टीममध्ये प्रायोरिटीवरती असतात आणि खाजगी बँकांमध्ये काही वेळा KYC पेंडिंग असेल तर पैसे येण्यास उशीर होतो। पण जर तुम्ही सरकारी बँकेमध्ये खातं काढलं असेल तर तिथे आता डिजिटल सिस्टीम देखील वापरली जात आहे। लाडक्या बहिणींनो,
बहिणींनो, आज 12 जिल्ह्यांमध्ये डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर 3,000 रुपयांचं वितरण सुरू झालं. परंतु या योजनेसाठी महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी ही विभाजन यंत्रणा राबवली आहे. त्यामध्ये जिल्ह्यांच्या यादीपुढे पहिल्या यादीमध्ये समाविष्ट असणं देखील तितकंच अनिवार्य करण्यात आले, कारण लाडक्या बहिणींची नावं ही पहिल्या लिस्टमध्ये आहेत. त्यांना 3,000 रुपये मिळाले आहेत आणि डीबीटी ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांचं नाव हे अपडेट झालं आहे. 12 जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या महिलांना सरकारी आणि खाजगी बँकेमध्ये पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज आला. डीबीटीचं बटन दाबण्यात आलं आणि 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याचा मास्टर प्लॅन देखील तयार झाला. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3 याद्या पाहणार आहोत आणि 12 जिल्ह्यांची माहिती देखील घेणार आहोत. सरकारने निधी जाहीर केला आणि एक झोनल फॉर्म्युला वापरला. 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडताना डिजिटल ट्रॅकिंग देखील सुरू केलं आहे. सरकार दर 72 तासांनी आपली पेमेंट यादी ही रिफ्रेश करणार आहे आणि पेंडिंग हप्त्यांनुसार 3,000 रुपये तसेच 830 रुपयाचं गॅस सिलेंडर आणि 40,000 रुपयाचा अतिरिक्त लाभ असं डीबीटी स्टेटस चेक केल्यानंतर अनुदान जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी स्वतः फाईलवरती यादी जोडली आहे आणि त्यानंतर ती यादी बँकांकडे पाठवली आहे. महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये निधी सोडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील डीबीटीचं बटन दाबले. महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावर रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे, पण ज्या महिलांची नावं ही पहिल्या यादीमध्ये आहे त्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल लागला असून डीबीटी सक्रिय करण्यात आली आहे. ज्यांचं नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. आता पहिल्या यादीमध्ये कोणते जिल्हे समाविष्ट झाले आणि कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये ट्रान्सफर सुरू झाले हे पाहूया. लाडक्या बहिणींनो, आता सर्वात प्रथम पुणे जिल्ह्यामध्ये डिजिटल बँकिंगचे मोठे जाळे असल्याने सर्वाधिक महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाचा हप्ता सर्वात आधी पोहोचवण्यात आला. जिल्हा प्रशासनाने बँकांना डीबीटी प्रक्रियेमध्ये आदेश दिले आहेत, त्यामुळे प्रक्रिया अत्यंत गतीने सुरू आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये प्रशासनाने विशेष शिबिरं आयोजित केली होती, त्यामुळे तांत्रिक त्रुटी दूर करत पैसे सोडण्यात आले. नाशिक जिल्ह्यामध्ये आधार सेडिंगचं प्रमाण चांगलं असल्याने महिलांना 3,000 रुपयाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक सहकारी बँकांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं, त्यामुळे या भागातील महिलांना देखील पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. सोलापूर जिल्ह्यातील कामगार महिलांना या योजनेचा मोठा दिलासा मिळाला. येथील वितरणाचं मुख्य कारण हे प्रशासन आधार मॅपिंग करत होतं, त्यामुळे या महिलांना विशेष लाभ मिळत आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये गृह उद्योग करणाऱ्या महिलांना खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये पैशाचा लाभ मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील 3,000 रुपयांचं वितरण वेगाने सुरू झाले. अहिल्यानगरमध्ये मोठ्या संख्येने प्रशासन वेगाने काम करत असल्यामुळेच हप्ता वितरण व्यवस्थित सुरू आहे. ठाणे शहरातील डिजिटल ट्रान्झॅक्शन महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सोडण्यात आलं. तर अमरावती जिल्ह्यातील अनेक बँकांमध्ये त्रुटी दूर करत थेट हप्ते खात्यामध्ये सोडण्यात आले. सातारा जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये वितरण प्रक्रिया वेगाने सुरू आहे. 12 जिल्ह्यामध्ये स्पीडमध्ये वितरण सुरू आहे. बँकिंग सुविधा आणि प्रशासकीय समन्वय उत्तम असल्यामुळे बँकेमध्ये पेमेंट जमा होत असताना सरकार पेमेंट रिफ्रेश करून महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी योजनेचा लाभ हा स्पष्ट वितरित करण्याचा निर्णय दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही योजना समान आहे, त्यामुळे 3 याद्या महाराष्ट्रामध्ये येत्या 72 तासामध्ये लागू होतील अशी माहिती मिळत आहे. लाडक्या बहिणींनो, पहिल्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या 12 जिल्ह्यांमध्ये आज वितरण पार पडत आहे आणि डीबीटी सक्रिय असलेल्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशाखाली बँकांनी वितरण प्रक्रिया सुरू केली आहे, पण आता दुसऱ्या यादीची वितरण प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची विभागणी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीनुसार 12 जिल्ह्यांच्या टप्प्यामध्ये करण्यात आली होती. त्यामुळे आज 12 जिल्ह्यांमध्ये बँकिंग सुविधा आणि प्रशासकीय यंत्रणेद्वारे पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली होती आणि यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळालेला आहे.